सातारा लोकसभेचा आढावा घेण्यासाठी आज शरद पवारांची बैठक होते। श्रीनिवास पाटील यांना शरद पवार पुन्हा संधी देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। साताऱ्यासाठी पवार गटाचे 4 ते 5 जण इच्छुक आहेत, शशिकांत शिंदे यांनी असं म्हटलेलं आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, साताऱ्यासाठी शरद पवारांची आज महत्त्वपूर्ण बैठक होतीये, उमेदवाराची घोषणा आज होऊ शकते का? संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसची शरदचंद्र पवार गटाची आज सातारा जिल्ह्याची बैठक जी आहे ती साताऱ्यामध्ये स्वतः शरद पवारांनी आयोजित केलेली आहे। सातारा लोकसभेसाठी शरद पवारांकडून कोणत्या नावावरती शिक्कामोर्तब होतं ठरत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महायुतीकडून पुन्हा एकदा उदयनराजे भोसले यांना संधी दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। त्या पद्धतीचे प्रदर्शन जे आहे उदयनराजे भोसले यांनी केलेलं होतं। जर कदाचित उदयनराजे भोसले यांना महायुतीकडून उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीकडून गेल्या वेळी जी निवडणूक झाली उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटलांना पुन्हा एकदा शरदचंद्र पवार गटाकडून संधी दिली जाऊ शकते। आणखी 3 ते 4 नावं जी आहेत ती चर्चेमध्ये आहेत। मात्र जर उदयनराजे भोसले यांचं कदाचित आज उद्या महायुतीकडून अधिकृतरित्या नावावरती शिक्कामोर्तब झालं तर शक्यता आहे ते म्हणजे श्रीनिवास पाटलांना संधी दिली जाऊ शकते। आज शरद पवार स्वतः आढावा घेतील आणि कोणत्या नावावरती शिक्कामोर्तब होतंय हे पाहून स्वतः जयंत पाटील या संदर्भातली उमेदवारी जी आहे ती जाहीर करू शकतात। मात्र स्वतः शरद पवार हे सातारा लोकसभेचा आढावा घेण्यासाठी आज साताऱ्यामध्ये जात आहेत। संपूर्ण लोकसभेच्या शरदचंद्र पवार पदाधिकाऱ्यांना बैठकीचं निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे। आज खरं तर बैठकीमध्ये शरद पवार काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुन्हा एकदा उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील ही लढत होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।